सुळेने जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला। घर आणि पक्ष फोडून झाले, आता निर्णय घ्यायची वेळ झालेली आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंनी आझाद मैदानात जात जरांगे पाटलांची भेट घेतली। आज निर्णय कुणाच्या हातात आहे? विरोधी पक्षाच्या का सरकारच्या? कुणाच्या हातात आहे? सरकारच्या। सरकारने याची उत्तर दिली। आमच्या अंगावर टाकून उपयोग काय? आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचं आहे ना, सगळे पक्ष घर फोडून झालाय ना, मग आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरेंनी आझाद मैदानात जात जरांगे पाटलांची भेट घेतली। सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण सरकारनं द्यावं, अशी मागणी विलास भुमरेंनी केली आहे। आणि आपलं आरक्षण आता कोर्टात टिकलं पाहिजे, कुठली अडचण नाही आली पाहिजे, या दृष्टिकोनातून सर्व तांत्रिक बाबीचा विचार करून हे सरकारने आरक्षण दिलं पाहिजे, ही मागणी आम्ही या ठिकाणी करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी जरांगेंची भेट घेतली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे म्हाड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी जरांगेंची भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी आझाद मैदानामध्ये जात जरांगे पाटलांशी चर्चा केली। या सगळ्या बाबी राज्याचं सरकार हे रिझर्वेशन देऊ शकतं, ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना मांडलेली आहे। आता तुमचं सरकार आहे, आमचं सरकार आल्यावर 8 दिवसात आरक्षण देतो असं सुद्धा ते म्हटले होते। बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटलांनीही जरांगे पाटलांची भेट घेतली। समाजवादी पक्षाचे मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू आझमींनी जरांगे पाटलांची भेट घेत सरकारवर टीका केली। सरकार ने मुस्लिम रिजर्वेशन पास किया, मराठा रिजर्वेशन पास किया, सरकार के पास वकील हैं, सरकार के पास कानून जानने वाले हैं। सरकार ने जब पास करके बात किया तो सरकार की जिम्मेदारी है ये रिजर्वेशन देने की।